तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला चीन देशाची सीमा स्पर्श करत नाही, किंवा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्याची बॉर्डर जी आहे ही चीन देशाला लागून नाही, म्हणजे स्पर्श करत नाही. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, कारण यामध्येच आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील होऊन जाईल. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. तर बिहार हे जे राज्य आहे याची जी बॉर्डर आहे ही चीन देशाला लागून नाही. यामध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला आहे, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश या तिघांच्याही ज्या बॉर्डर आहेत ह्या चायना सोबत संलग्न आहेत. लक्षात ठेवा, बिहारची नाही. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती फरक आहे? पहा, ग्रीनविच किंवा ग्रीनिच असं सरळ सरळ आपल्याला विचारलं जातं. तर या दोघांमध्ये कोणत्या कोणत्या भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यांच्यामध्ये किती फरक आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर 5.5 तासांचा फरक आहे. लक्षात ठेवायचं, किती तास आहे? 5.5 तासांचा फरक आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदा देवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे. आपल्याला एक शिखर दिलं आहे नंदा देवी शिखर, तर हे भारतातील आहे, पण ते भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पहा, नंदादेवी शिखर. आणि हे जे आहे भारतातील सर्वोच्च जे म्हणजे उंच असणारे शिखर आहेत त्यापैकी एक शिखर आहे. मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न विचारला होता महत्वाचा की माउंट एव्हरेस्ट, पहा माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे हे कोणत्या देशामध्ये आहे? तर माउंट एव्हरेस्ट लक्षात ठेवायचे नेपाळ या देशामध्ये आहे. पर्याय या प्रश्नाचं उत्तर होईल उत्तराखंडामध्ये आहे नंदादेवी शिखर. प्रश्न 4 आहे, कापसाच्या लागवडीसाठी सर्वात उत्कृष्ट मृदा म्हणजेच माती कोणत्या प्रकारची आहे? पहा, कापूस लागवडीसाठी सर्वात महत्वाची किंवा उत्कृष्ट ठरणारी माती कोणती? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, काळी रेगूर मृदा जी आहे ही कापूस लागवडीसाठी उत्तम असते. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आलेला आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे हा संमत केला गेला? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सप्टेंबर 1972. पहा, सप्टेंबर 1972. कधी कधी आपल्याला महिना देत नाहीत, फक्त आपल्याला वर्ष विचारलं जातं. तर 1972 साली वन्यजीवन संरक्षण कायदा जो आहे हा संमत केलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केला आहे? पहा मित्रांनो, यावर आपल्याला 2 प्रश्न हे इम्पॉर्टंट विचारले जाऊ शकतात. यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी काय आहे? तर लक्षात ठेवायचे, शेकरू जो आहे हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या ठिकाणी प्रश्न आहे की भारतीय हत्ती जो आहे तो कोणत्या राज्याचा राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तामिळनाडू या राज्याचा राज्य प्राणी आहे पहा भारतीय हत्ती. आणि महाराष्ट्राचा कोणता आहे? शेकरू. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, मोर्ले मिंटो 1919च्या कायद्यासाठी लोकशाही तत्वाला फासलेला हरताळ हे जे उद्गार आहे हे खालीलपैकी कोणाचा आहे? लक्षात ठेवायचे, जो एक कायदा होता लक्षात ठेवा 1919 ला झालेला मोर्ले मिंटो 1919च्या कायद्यासाठी लोकसत्तेला म्हणजे लोकशाही तत्वाला फासलेला एक हरताळ हे जे उद्गार आहे म्हणजे जे घोषवाक्य किंवा वाक्य आहे हे कोणाचं होतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं वाक्य होतं पहा, लोकशाही तत्वाला फासलेला हरताळ म्हणजेच काय आहे? मोर्ले मिंटो 1919चा कायदा. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, 1916 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली? मित्रांनो, यावर 2 प्रश्न महत्वाचे आहेत. होम रूल चळवळ जी आहे किंवा लीग आहे ही कोणी सुरू केली? लक्षात ठेवायचे, लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी केली? तर पहा 1916 या वर्षी केली. या ठिकाणी प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी केली? तर याचं पर्याय 4 उत्तर असेल पहा, पुणे या ठिकाणी केलेली आहे. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, स्वतःच्या संस्थानामध्ये मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक खालीलपैकी कोण होते? प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, तर स्वतःचं जे संस्थान होतं त्या संस्थानामध्ये मागासवर्गीय जे होते त्यांच्यासाठी किती टक्के? 50% आरक्षण ठेवणारे राज्यामधील आपल्या पहिले समाज सुधारक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे जे आहेत हे असे पहिले समाजसुधारक ठरले आपल्या राज्यामधील की त्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये मागासवर्गीय ज्या लोक आहेत त्यांना 50% आरक्षण जाहीर केलेलं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 10वा आहे मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी डॅश विद्यार्थ्यांसाठी केली होती. यावरही मित्रांनो अजून आपल्याला 2 प्रश्न तयार होतात की मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात कोणी केली. तर लक्षात ठेवायचं छत्रपती शाहू महाराजांनी केलेली होती, पण ती कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केली होती? तर पर्याय क्रमांक 1 जे अस्पृश्य विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करण्यात आली होती मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना व वेण्णा या 5 नद्यांचे उगमस्थान एकाच ठिकाणी आहे, त्या ठिकाणाचं नाव. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ह्या 5ही नद्या ज्या आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उगम पावतात. नद्या परत एकदा ऐका. सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना आणि वेण्णा या 5 नद्यांचं जे उगमस्थान आहे हे कोणतं ठिकाण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर महाबळेश्वर या ठिकाणी 5ही नद्याचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12 आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनिया याचा कारखाना मुंबईतील कोणत्या उपनगरामध्ये आहे? पहा या ठिकाणी एक आपल्याला फॅक्टरी दिलेली आहे. तर राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनिया हा जो आहे याचे कारखाना जो आहे तो मुंबईमधील कोणत्या शहरामध्ये आहे किंवा उपनगरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तर चेंबूर या ठिकाणी आहे. पहा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना. पर्याय 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न 13 आहे ॲल्युमिनियम धातू केवळ खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे निर्माण केला जाऊ शकतो? पहा जो ॲल्युमिनियम धातू जो आहे तो खालीलपैकी अशी कोणती पद्धत आहे की त्याच पद्धतीद्वारे तो तयार केला जाऊ शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रोलिज ही जी एक पद्धत आहे किंवा ही एक मेथड आहे पहा धातू तयार करण्याची, तर त्यामधूनच फक्त ॲल्युमिनियम धातू जो आहे हा निर्माण केला जाऊ शकतो. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 14 आहे विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचे संमिश्र वापरले जाते? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागावर सुद्धा विचारण्यात आलेला होता मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि अशाच प्रश्नांची आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. तर पहा विद्युत शेगडे आणि जे काही विद्युत प्रकारचे रोधक आहेत त्यांना तयार करण्यासाठी कोणतं संमिश्र वापरलं जातं? तर पर्याय क्रमांक 2 जर्मन सिल्वर. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते? पहा खालीलपैकी अशी कोणती पंचवार्षिक योजना होती की त्याचं जे टार्गेट होतं किंवा फोकस होतं, महत्वाचं लक्ष होतं, मुख्य लक्ष, तर ते होतं उद्योगाच्या आधुनिकीकरणाचं. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 3 जी 8वी पंचवार्षिक योजना झाली तर त्या योजनेचं लक्ष होतं की जो उद्योग आहे त्याचं आधुनिकीकरण करणं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे नव्या भारताबाबत पंडित नेहरूंचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या तत्वाशी संबंधित होता? पहा नवा भारत म्हणजे जो येणारा नवीन भारत होता तर त्या संबंधी पंडित नेहरूंचा दृष्टिकोन जो होता तो कसा होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 लोकशाही आणि समाजवादाचे जे तत्व आहे त्या तत्वाशी त्यांचा संबंध होता पंडित नेहरू यांचा. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियाचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती ठरली आहे? पहा म्हणजे सर्वप्रथम अशी कोणती बँक ठरली आहे की त्यामध्ये पूर्ण कम्प्युटराइज, लक्षात ठेवा म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये कम्प्युटर वापरण्यात आले आणि सेवा देण्यात आली होती. ती जगातील पहिली बँक कोणती आहे? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बँक ऑफ अमेरिका. ही जी आहे ही अशी जगातील पहिली बँक ठरली आहे की ज्या ठिकाणी संगणक म्हणजेच कम्प्युटर प्रक्रिया जी आहे ही पूर्णपणे वापरली होती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18 आहे माहितीचा अधिकार कायदा 2005 कलम 3 च्या तरतुदीनुसार नागरिकांना कोणता अधिकार प्राप्त झालेला आहे? प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर माहितीचा अधिकार कधीचा आहे? लक्षात ठेवा 2005 या वर्षीचा. तर त्यामधील कलम 3 च्या तरतुदीनुसार नागरिकांना कोणता अधिकार प्राप्त झाला आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जो माहितीचा अधिकार जो आहे हा कलम 3 च्या तरतुदीनुसार प्राप्त झालेला आहे म्हणजे मिळालेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे एटीएस अर्थातच दहशतवादी विरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्त बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? पहा या ठिकाणी आपल्याला एटीएसचा फुल फॉर्म 1 वर्ष विचारण्यात आला होता. एटीएस अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच एटीएस. तर या पथकाच्या पहिल्या उपायुक्त म्हणजे पहिल्या पोलीस उपायुक्त बनणाऱ्या पहिला महिला अधिकारी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर गीता चव्हाण हे ज्या आहेत लक्षात ठेवायचं एटीएसच्या म्हणजेच कोणत्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्त बनणाऱ्या पहिला महिला अधिकारी आहेत गीता चव्हाण. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे? पहा महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा अकॅडमी जी आहे ही कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, तर ठाणे या ठिकाणी स्थापन होणार आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा अकॅडमी. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 21 आहे, महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केलेलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, जेवढ्या काही आपल्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी हा प्रश्न असणार आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर एकूण 30% आरक्षण जे आहे हे पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी असणार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, जेवढे काही आपले ट्रॅफिक भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र पोलीस वाहतूक नियंत्रण यांना प्रशिक्षण देण्यासाठी भायखळा या ठिकाणी संस्था आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न 23 आहे, सिटी ऑफ जॉय या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, या ठिकाणी जॉय असा शब्द आहे. सिटी ऑफ जॉय या पुस्तकाचे लेखक. मित्रांनो, 22 ते 26 हे जे 4 प्रश्न असणार आहेत, पहा, हे आपण टोटल करंट अफेअर्स 2022 वर घेतलेले आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तर डॉमिनिक लेपियर हे जे आहेत हे सिटी ऑफ जॉय या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, भारताचा 77वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण ठरला आहे? पहा, भारताचा कितवा 77वा बुद्धिबळ मास्टर, ग्रँडमास्टर म्हणजेच चेस मास्टर जो आहे तो कोण ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल, पहा, पर्याय क्रमांक 3, तर आदित्य मित्तल हा जो आहे हा 77वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला तंबाखू कायदा पास केलेला आहे? पहा, तंबाखू कायदा या ठिकाणी आपल्याला तंबाखू विरोधी कायदा देखील असणार आहे. तर तो जगामध्ये सर्वात प्रथम कोणत्या देशाने पास केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर न्यूझीलंड. लक्षात ठेवा, न्यूझीलंड हा जो देश आहे जगातील पहिला असा देश ठरलाय की ज्या देशाने पहिला तंबाखू विरोधी कायदा जो आहे हा पास केलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, अलीकडेच कोणाला 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे? पहा, कोणता आहे? छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, तर सुशांत घोडके यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते पहा 26 असणारे संभाव्य प्रश्न. आणि हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत. या 26 पैकी किती प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, प्रत्येक दिवसाचा आपल्याला करंट अफेअर्स आणि PDF जर डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायचं आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा. ज्या चॅनलच्या पुढे व्हेरीफाईड टिक असेल ते मराठी नोकरीचं चॅनल आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.